नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची 1.5 न्यू जोन्स प्रोजेक्ट हा लेसन शिकणार आहोत. वी आर गोइंग टू लर्न न्यू जोन्स प्रोजेक्ट. लुक ॲट this is Nujo and this is Akshay. A spaceship settles in front of Akshay's house. स्पेसशिप म्हणजे काय? तर स्पेसशिप म्हणजे अंतराळ अवकाशयान. अवकाशयान जे अवकाशातील म्हणजे एका ग्रहाहून दुसऱ्या ग्रहावर जाण्यासाठी जे वापरतात त्याला स्पेसशिप असं म्हणतात. सेटल्स म्हणजे उभे राहिले. कुठे उभे राहिले? इन फ्रंट ऑफ च्या समोर, अक्षय's हाऊस, अक्षयच्या हाऊसच्या समोर. आणि मग अक्षय कम आउट ऑफ हिज हाऊस. व्हॉट इज दिस स्ट्रेंज लाईट? व्हॉट डू आय सी? व्हॉट इज दिस स्ट्रॉंग लाईट? कसला हा प्रकाश पडलाय? व्हॉट डू आय सी? मी काय बघतोय? त्यानंतर हॅलो, त्याच्यासमोर नूजो उभा राहतो. हॅलो, आय एम नूजो. मी कोण आहे? नूजो आहे. फ्रॉम, कुठून आलोय? फ्रॉम द प्लॅनेट मार्स. बघा, प्लॅनेट म्हणजे ग्रह, प्लॅनेट म्हणजे ग्रह आणि मार्स म्हणजे कोणता ग्रह? मार्स म्हणजे मंगळ ग्रह. आय एम नूजो फ्रॉम प्लॅनेट मार्स. मी नूजो आहे, फ्रॉम द प्लॅनेट मार्स वरून आलेलो आहे. आणि मग इथे आपण आपली इंट्रोडक्शन देत आहे. हॅलो, आय एम अक्षय. आय कांट बिलीव्ह माय आईज. हॅलो, आय एम अक्षय. मी अक्षय आहे. आय कांट बिलीव्ह, माझा विश्वास बसत नाही. बिलीव्ह विश्वास आणि कांट बिलीव्ह विश्वास बसत नाही. माय आईज, माझ्या डोळ्यांवर. आर यू रियल? आर यू रियल? रियल खरा आहेस? तू खरा आहेस का? यू रियल? प्रश्न विचारलाय. आर यू रियल? तू खरा आहेस का? व्हॉट डू यू मीन रियल? खरा म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन? तुझा काय अर्थ आहे? रियल म्हणजे रियल. आय एम हिअर. आय एम, मी इथे आहे. ऑन माय स्कूल प्रोजेक्ट. ऑन माय स्कूल प्रोजेक्ट, माय स्कूलचं काय आहे? प्रोजेक्ट आहे. आणि ऑन माय स्कूल प्रोजेक्ट, स्कूल प्रोजेक्टसाठी आलेलो आहे. टू स्टडी ह्युमन बॉडी पार्ट्स. कशासाठी? काय स्टडी करायचं आहे प्रोजेक्टमध्ये? डॅश डॅश दिलं पाहिजे. टू स्टडी, अभ्यास करायचा आहे. ह्युमन, मानवी बॉडी पार्ट चा अभ्यास करायचा आहे. बॉडी पार्ट यू नो व्हेरी वेल. आवर बॉडी पार्ट मीन्स, लुक हिअर, दिस इज आवर बॉडी पार्ट. तर आय नीड हेल्प. कोण हेल्प मागतोय? नूजो आस्किंग हेल्प टू अक्षय. अक्षयला हेल्प मागतोय. मग अक्षय काय म्हणतो? ओ, यू टू हॅव प्रोजेक्ट. त्याला सुद्धा आनंद झाला. बघा, मलाच अभ्यास आहे असं काही नाही. तर यू टू म्हणजे सुद्धा. यू टू हॅव प्रोजेक्ट. तुला सुद्धा प्रोजेक्ट असतं का? टू सुद्धा. हॅव प्रोजेक्ट, तुला प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्प असतो का? आय हेल्प यू. आय शल किंवा आय विल हेल्प यू. आय हॅव मेनी चार्ट्स. माझ्याकडे खूप चार्ट्स आहेत. मॉडेल्स आहेत. मॉडेल्स, बुक्स अँड टॅबलेट. आणि टॅबलेट्स सुद्धा आहे. टॅबलेट फोन. आय हॅव मेनी चार्ट्स, मॉडेल्स, बुक्स अँड ए टॅबलेट. आणि बघा, तो आपल्या नूजोला सोबत घेऊन प्रोजेक्ट दाखवायला चार्ट दाखवते. दीज मॉडेल्स शो ह्युमन बॉडी पार्ट. हे जे आहे ते बॉडी पार्ट दाखवतात. विच बॉडी पार्ट? फोरहेड, आयब्रो, आयलेसेस म्हणजे काय? पापण्या. आयलीड म्हणजे जे वरचे आहे, पापणीचा वरचा भाग, त्याला आयलीड म्हणायचं. आणि जे केस आहे त्याला आयलेसेस असं म्हणतात. नोस्ट्रील म्हणजे नाकपुड्या. वी हॅव 2 नोस्ट्रील. बघा, 2 नोस्ट्रील आहेत आपल्याला. चीक म्हणजे गाल. चेन
हनुवटी, थ्रोट घसा, नेक मान. लुक ॲट अनदर चार्ट. फेस चेहरा, पाम म्हणजे तळवा हाताचा, शोल्डर, शोल्डर यू नो व्हेरी वेल, खांदा, चेस्ट छाती, आर्म म्हणजे हात, आर्म अग्रबाहू, हँड पूर्ण हँड, रिस्ट म्हणजे मनगट, स्टमक पोट, एल्बो म्हणजे हाताचं कोपर, वेस्ट कंबर, नी गुडगा, अंकेल घोटा. टोज पायाची बोटे, बिग टो म्हणजे अंगठा किंवा त्याला आपण थंब पण म्हणतो. तर लेग्स पाय, थाय मांडी, अशा पद्धतीने हा चार्ट पूर्ण झालेला आहे. असं नुजोचा बघून झालेला आहे पार्ट. लुक ॲट द नाव. आता इथे प्रात्यक्षिक सुरू झालंय बघा. प्रात्यक्षिक सुरू झालंय म्हणजे काय करतोय की तो प्रत्यक्ष करून दाखवतोय कृत्य, ऍक्शन. नाव लुक ॲट मी. दिस इज माय एल्बो जॉईंट. हा माझा काय आहे? एल्बो जॉईंट आहे. आणि तो पण आश्चर्याने बघतोय एल्बो जॉईंट. आय कॅन मूव्ह इट लाईक धिस. बघ मी त्याला कसा हलवू शकतो पुढच्या साईडला. बट नॉट धिस वे म्हणजे खालच्या बाजूला मी तो करू शकत नाही. समोर करू शकतो परंतु असा करू शकतो परंतु खालच्या साईडला मात्र तो करू. बट नॉट धिस वे या बाजूला नाही. मूव्ह म्हणजे आय कॅन मूव्ह धिस. मूव्ह म्हणजे हलवणे. एल्बो जॉईंट. एल्बो जॉईंट म्हणजे सांदा, जिथं कोपऱ्याचा सांदा. धिस इज एल्बो जॉईंट. हा कोपऱ्याचा सांदा आहे. अँड धिस इज माय शोल्डर जॉईंट. आणि हा माझा शोल्डर जॉईंट आहे. आय कॅन टर्न इट. मी तो टर्न इट करू शकतो. टर्न म्हणजे फिरवू शकतो किंवा हलवू शकतो. टर्न इट इन 36 डिग्री सेल्सिअस म्हणजे पूर्ण गोल फिरतो. वर्तुळ कसं असतं असं गोल फिरतो म्हणजे 36 डिग्री सेल्सिअस असतं. फिरवू शकतो. वाव. कॅन यू ऑल्सो टेल मी अबाउट अदर लिव्हिंग थिंग्स ऑन अर्थ. वाव. तो एकदम नुजो इज व्हेरी सरप्राईज. वाव असं तो म्हणतो. आणि कॅन यू ऑल्सो टेल मी. तू मला ऑल्सो सुद्धा अजून सांगू शकतोस का? टेल मी सांगू शकतोस का? अबाउट ज्याबद्दल. अदर लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग म्हणजे जिवंत. थिंग्स गोष्टी. ऑन अर्थ अजून काही सजीव. लिव्हिंग थिंग सजीवांबद्दल तू सांगू शकतोस का? ऑन अर्थ. ऑन वरचे. कुठले? अर्थ वरचे. नथिंग सिम्पलर. एकदम सोपं आहे. नथिंग सिम्पलर. एकदम सोपं आहे ते. बघा आता इथे एलिफंट. एलिफंटचे बॉडी पार्ट दिले. टस्क म्हणजे दात, ट्रंक सोंड, फ्रंट लेग पुढचे पाय, हिंड लेग मागचे पाय, टेल. या पद्धतीने त्याने चार्ट दाखवलेला आहे. अगेन दिस इज बुल म्हणजे ऑक्स आहे हा. बुल म्हणजे बैल. हॉर्न तुम्हाला माहिती आहे हॉर्न. यस. शिंगे. जॉ जबडा. हुप म्हणजे खुरे. आता बघा इथे एक हुप दाखवले आणि इथं दोघांकडे बाण केलाय. तो हुपचं अनेक वचन हुप. त्याचा एफ काढून टाकला आणि त्याचं अनेक वचन हुज झालंय बघा. ES लागलाय त्याला एफ काढून. तर अशा पद्धतीने इथे एक वचन आणि अनेक वचन पण दिलेलं आहे. आता पुढे विस्कर म्हणजे लांब मिशी. तर सिंहाची ही विस्कर आणि आयाळ सुद्धा म्हणता येईल. विस्कर आणि मेन म्हणजे आयाळ. तर पॉ म्हणजे पंजा. ठीक आहे. तर आता इथे आपल्याला शेवटी काय झालं ते बघूया. I know that these are the I know what is these are. They are antennas. याला काय रे हे अँटिना असणार? You are right. It's a snail.
म्हणजे बघा त्याने इथं या पुस्तकामध्ये इन्सेक्ट लिहिलेले, त्या पुस्तकावर काय लिहिलंय, इन्सेक्ट म्हणजे किडे, आपल्या कीटक, आपल्या पृथ्वीवरचे इन्सेक्ट बद्दल या पुस्तकात माहिती आहे, तो वाचतोय. आय नो व्हॉट दिस आर, मला माहित आहे हे काय, दे आर अँटिनाज, कारण त्याला अँटिना असतात ना, म्हणून तो म्हणतो आय नो व्हॉट दिस आर, हे अँटिनाज आहे. यू आर राईट, इट्स अ स्नेल. म्हणजे बघा गोगल गाईच्या पुढच्या साईडला 2 अँटिना सारखे भाग असतात, तर त्याला असं वाटलं की माझ्यासारखेच आहेत म्हणून. सो ही इज व्हेरी हॅपी अँड से आय नो व्हॉट दीज आर. आगे, ओ माय बजर्स रिंगिंग, माझा अलार्म वाजतोय. बघा बजर, माझा अलार्म वाजतोय. माय टाइम ऑन अर्थ इज अप. माय टाइम ऑन, माझं टाइम झालेला आहे. कुठला, अर्थवरचा. आय मस्ट गो, मला जायलाच हवं. आणि मग तो निघतोय बघा. तर याप्रमाणे त्या ठिकाणी त्याचा अलार्म वाजतोय, तर तिथं आवाज येतोय, ते सिम्बॉल दाखवलेले आहेत आवाज येण्याचा, डीप डीप बीप 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 बीप. तर थोडंसं बारीक निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल. थँक्स फ्रेंड, बाय, लेट्स मीट अगेन. कोण म्हणतोय, हा म्हणतोय पुन्हा भेटूया, लेट्स. ओके, पुन्हा भेटूया, मीट भेटूया अगेन. ओके, आता बघा त्याची ती जी स्पेसशिप आहे गो टू मार्स जाताना दिसते. तर आपल्याला आता या पद्धतीने या भागामध्ये आपण स्टोरी समजून घेतली. पुढच्या भागामध्ये आपण यावरचे प्रश्न उत्तर समजून घेणार आहोत. तर त्यापैकी एक प्रश्न उत्तराचा भाग आपण इथे घेतला तरी चालतंय. पॉइंटर्स मध्ये हिअर आर सम फिगर्स, काही फिगर्स दिलेले आहेत, चित्र दिलेत, फ्रॉम नुजो प्रोजेक्ट, नुजोच्या प्रोजेक्ट मधले. बट सॅडली, पण वाईट असं आहे की त्यामध्ये सॅड असे दुःखाची गोष्ट, ही हॅड मेड सम मिस्टेक, त्याच्या काही मिस्टेक झाल्या आहेत. आता नवीन गोष्ट शिकताना मिस्टेक या होतच असतात. इन ड्रॉइंग करताना, आणि लेबलिंग देम, आणि लेबलिंग करताना, लेबल म्हणजे नाव देणे, ड्रॉइंग अँड लेबल लावणे म्हणजे नाव देणे. हेल्प हिम करेक्ट हिज मिस्टेक, त्याच्या मिस्टेक करेक्ट करायच्या आहेत. बघा त्याने पहिलं चित्र आपण घेऊया एलिफंटचं, तर त्याने याला नाव लेबलिंग काय केलंय, की टेल म्हटलंय. तर ऍक्च्युली हे काय, ट्रंक आहे, सोंड आहे, पण त्याला टेल म्हटलंय. 4 लेग बरोबर, हिंड लेग बरोबर आहे, परंतु याची टेल इथं काढायची तो विसरला, कान काढायचं विसरला, टस काढायचे म्हणजे दात काढायचे विसरला. तर तुम्हाला जे जे विसरलाय ते करेक्ट करायचे, त्याच्या मिस्टेक तुम्हाला इथं करेक्ट करायचे. तर तुम्हाला चांगली संधी आहे ड्रॉइंग करायला. आता बर्डचं बघा, बर्डची बीक इज करेक्ट, बट बर्ड हॅव नो अँटिना, बर्डला काही अँटिना नसतात. क्लॉज बरोबर आहे, टेल बरोबर आहे. ठीक आहे. आता इथे हे टस्क हे बरोबर आहे का, नाही, तर हे हॉर्न आहेत. बॅग बरोबर आहे, तर हे पॉज चुकलेलं आहे, पॉज नाहीये. हे पॉज म्हणजे कसं, मऊ मुलायम सिंहासारखं. इथे बघा सिंहाला पॉज आहेत, तर त्याचे पंजे आहेत, परंतु यांना काय असतात, हुप असतात, हे की नाही. तर याला हुप म्हणायला हवं होतं, आणि याला काय म्हणायला हवं होतं, हॉर्न म्हणायला हवं होतं, हे की नाही. याला काय म्हणायला हवं होतं, ट्रंक म्हणायला हवं होतं. आणि जे चित्रात नाही आहेत, दिसत नाही, ते पण तुम्ही काढणं गरजेचं आहे. आता इथं पुढे बघा, इथं आईज दिलंय, इयर्स दिल्या. तर माशाला फिश हॅव नो इयर्स, त्याला काही हे नसतात, तर त्याला त्वचेवर काय असतात, खवले असतात, हे की नाही. तर कल्ले असतात, तर कल्ले म्हणजे विस्करच. आणि विंग ऐवजी इथं काय म्हणायला पाहिजे होतं, टेल, शेपटी म्हणायला पाहिजे. ते विंग नाही आहेत, त्याचे पंख थोडेच आहेत, दिस इज टेल. तर या पद्धतीने, ओके सॉरी, इथे मात्र काय पाहिजे होतं, टेल, ही त्याची शेपटी आहे. इथं त्याला विस्कर किंवा कल्ले पाहिजे होते, है की नाही. आईज बरोबर आहे, परंतु इयर मात्र चुकलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही त्या दुरुस्त्या करायच्या आहेत, त्याची नावं लिहायची आहेत. आता पुढे बघा, हा प्रश्न बऱ्याच जणांना समजण्यास अडचण येते.
थोडा काळजीपूर्वक बघूया. तर वरती जे आहे, नू जोज रिसीव हिज प्रोजेक्ट ऑन बॉडी पार्ट. नूजोला रिवाइज करतोय, रिसीव नाही रिवाइज करतोय म्हणजे तो त्याची उजळणी करतोय. रिवाइज उजळणी करणे. हिज प्रोजेक्ट त्याच्या प्रोजेक्टची ऑन बॉडी पार्टवर युजिंग Q&A. Q&A म्हणजे काय इथं दिलंय बघा, क्वेश्चन अँड आन्सर. क्वेश्चन म्हणजे प्रश्न, आन्सर म्हणजे उत्तर. मेथड ही पद्धत, मेथड म्हणजे पद्धत. कोणती पद्धत वापरतोय? क्वेश्चन आन्सर म्हणजे काय, तो स्वतःच प्रश्न बनवणार आहे, तो स्वतःच उत्तर देणार आहे. रीड द फॉलोइंग, खालती वाचा. ऍड मोर क्वेश्चन अँड आन्सर ऑन द सेम टॉपिक. सेम टॉपिकवरचे काही प्रश्न आणि उत्तरं तुम्ही स्वतः बनवा, ऍड करा त्याच्यात. ऑन सेम टॉपिक, कोणत्या? आपण जो टॉपिक बघितला, ह्युमन बॉडी, लिव्हिंग थिंग्स बॉडी, त्यावरची. तर पहिला प्रश्न बघा, डू बर्ड्स हॅव विंग्स? डू बर्ड्स हॅव विंग्स? यस दे हॅव. हो, त्याच्याकडे विंग्स असतात. यस दे डू. डू बर्ड्स हॅव विंग्स? विंग्स असतात का, पंख असतात का? यस दे डू असतात. डज लायन्स हॅव ए ट्रंक? लायनकडे ट्रंक असतात का? ट्रंक असते का? लायनला सोंड असते का? ट्रंक नाही. नो, इट डझंट, त्याला नसते. डू एलिफंट्स हॅव इयर्स? एलिफंटला इयर्स असतात का? यस, बिग इयर्स. बिग इयर्स असतात. इयर्स म्हणजे माहिती आहे सर्वांना, कान असतात. यस, बिग इयर्स. डज अ बफेलो हॅव टस्क? बफेलो म्हैस, म्हशीला टस्क असतात का? टस्क, सुळेदात. नो, इट डझंट हॅव टस्क, बट इट हॅज हॉर्न. मग तिला काय असतात? हॉर्न असतात, शिंग असतात. इट डझंट हॅव टस्क. डझंट नसतात. हॅव काय नसतात? टस्क म्हणजे सुळेदात. डज ए फिश हॅव इयर्स? नो, इट डझंट. फिशला इयर असतात का? नो, इट डझंट, त्याला नसतात. म्हणजे बघा, नू जो स्वतःच प्रश्न तयार करतोय आणि स्वतःच उत्तरं लिहितोय. अशा पद्धतीने तो रिवायझिंग करतोय म्हणजे उजळणी करतोय. आता बघा, हे प्रश्न डू नी सुरू झालेत. डू हे काय आहे? टू बीचं रूप आहे, हेल्पिंग व्हर्ब आहे. त्याने सुरू होणारे हे प्रश्नांचं उत्तर येस नो मध्ये आलेलं आहे. तर ज्या प्रश्नांचं उत्तर एस नो मध्ये येतं त्याला एस नो टाईप क्वेश्चन असं म्हणतात आणि ते हेल्पिंग व्हर्बनी सुरू होतात. हा सुद्धा बघा, कॅननी सुरू होणारे सर्व प्रश्न आहे. कॅन ए बुल मूव्ह इट्स हेड? कॅन ए बुल, बुल माहिती आहे सर्वांना, ऑक्स. मूव्ह हलवू शकतो का, फिरवू शकतो का इट्स हेड? यस, इट कॅन. हो, तो फिरवू शकतो. कॅन ए बुल मूव्ह इट्स हॉर्न? हॉर्न फिरू शकतो का? हॉर्न म्हणजे शिंगे, फिरू शकतो का? नो, इट कांट. कॅन ए बुल स्टँड ऑन इट्स हिंड लेग? बुल त्याच्या स्टँड ऑन उभा राहू शकतो का? कुठे? हिंड लेग. हिंड लेग म्हणजे त्याचे मागची लेग्स. आय डोंट नो, त्याला काही तो माहिती नाही, परंतु तुम्हाला सर्वांना माहिती की जर बैल चिडला तर तो काय करतो? शेवटच्या 2 पायांवर उभा राहतो, पुढचे 2 पायांनी समोरच्या माणसावर हल्ला करत असतो. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने यस ही कॅन, इट कॅन असं म्हणू शकता. ओके. कॅन लायन फ्लाय? लायन फ्लाय करू शकतो का? नो, फ्लाय म्हणजे उडणे. नो, दे कांट. लायन्स आहे अनेक वचन म्हणून दे कांट. सिंह अनेक वचनी शब्द वापरलाय म्हणून इथं दे वापरलाय, लक्षात घ्या. कॅन अक्षय राईट विथ हिज राईट हँड? यस, ही कॅन, लिहू शकतो राईट हँडनी. राईट आणि राईट, 2 राईट इथं एकाच ठिकाणी आलेले आहेत बघा. यस, तो राईट करू शकतो त्याच्या राईट म्हणजे उजव्या हाताने. हा राईट म्हणजे लिहिणे, हा राईट म्हणजे उजवा हात. हो. कॅन अक्षय राईट विथ हिज लेफ्ट हँड? नो, लेफ्ट हँडनी लिहू शकतो का? नाही लिहू शकत. नो, ही कांट, लिहू शकत नाही. अशा पद्धतीने इथपर्यंतचा अभ्यास आपला पूर्ण झालेला आहे. पुढे बघा, लुक ॲट द पिक्चर अँड डिस्क्राईब पार्ट्स ऑफ प्लांट्स विथ द हेल्प ऑफ द लेबल. आता आपल्या सर्वांना माहिती आहे, फ्लावर्स, बड म्हणजे कळी, फ्रूट फळे, स्टीम म्हणजे खोड, रूट मुळे, लीव्ज पाने. आता बघा इथं सीड दिलेत तर त्यातले सीड तुम्हाला माहिती आहे, परंतु हे जे मधलं आहे त्याला
फ्लिश म्हणजे मांसल भाग. मांसल भाग काय म्हणायचं? फ्लिश म्हणजे मांसल भाग. किंवा त्याला मांस पण म्हणतात. प्राण्यांचं असेल तर त्याला मांस असं म्हणतात. तर या पद्धतीने आपण याचा अभ्यास केलाय. पुढे टाइप्स ऑफ सेंटेन्स. बघा, टाइप्स ऑफ सेंटेन्स म्हणजे काय? वाक्याचे प्रकार. टाइप म्हणजे प्रकार आणि सेंटेन्सचे प्रकार. सेंटेन्सचे टाइप म्हणजे वाक्याचे प्रकार. तर पहिला आहे देअर आर 4 टाइप. किती प्रकार आहे वाक्याचे? 4 टाइप आहे. 4 टाइप. तर पहिला आहे स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे बघा साधं वाक्य. धिस इज अ फ्रेंडली डॉग. हा फ्रेंडली डॉग आहे. म्हणजे काय? हा माझा कुत्रा फ्रेंडली आहे, तो काही कुणाला त्रास देत नाही. तर अशा पद्धतीने साधं वाक्य. किंवा आय इट मँगो. साधं वाक्य, त्यात काही प्रश्न विचारलेला नाही, ऑर्डर दिलेली नाही, काहीच नाही. दुसरा आहे बघा क्वेश्चन. क्वेश्चन त्यालाच आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. क्वेश्चन सेंटेन्स. व्हॉट्स द टाइम? आर यू रेडी? असे 2 प्रश्न इथे विचारले म्हणजे याच्यामध्ये प्रश्नचिन्ह येतं शेवटी. तो प्रश्नार्थी वाक्य असतं. क्वेश्चन सेंटेन्स असतं. साधं सेंटेन्स म्हणजे एकदम साधं, त्यात कुठलाही प्रश्न नाही, एकदम साध्या पद्धतीने ते लिहिलेलं असतं. त्यात कुठली भावभावना व्यक्त नसते, फक्त माहिती असते. क्वेश्चन मध्ये प्रश्न विचारलेला असतो आणि प्रश्नार्थ चिन्ह शेवटी असतं, क्वेश्चन मार्क. आता पुढचं आहे कमांड्स किंवा ऑर्डर म्हणजे आज्ञार्थी वाक्य. काय? आज्ञार्थी वाक्य. कम हिअर, इकडे ये. गो देअर, स्टँड अप, सिट डाऊन, असे जे असतात आज्ञा, तर ते कमांड तिथं दिलेले असतात. आणि कमांड ह्या नेहमी व्हर्बनी सुरू होतात. पहा, म्हणजे कम व्हर्ब आहे, गो व्हर्ब आहे, ओपन द डोअर, क्लोज द विंडो. याच्यामध्ये सर्वात पहिले काय आलंय? व्हर्ब म्हणजे क्रियापदाने सुरू होणारं वाक्य असतं. तर ती कमांड असते. शक्यतो 99% वेळा एखादा अपवाद असू शकतो. एक्सक्लामेशन मार्क. एक्सक्लामेशन म्हणजे एक्सक्लॅमेटरी म्हणजेच बघा उद्गार, इथं उद्गार चिन्ह आहे, म्हणजेच त्याला मराठीत आपण म्हणू शकतो उद्गारार्थी वाक्य. तर पहिला आहे साधं वाक्य, दुसरा आहे क्वेश्चन प्रश्नार्थी वाक्य, तिसरा आहे आज्ञार्थी वाक्य, चौथा आहे एक्सक्लॅमेशन वाक्य म्हणजे उद्गारार्थी वाक्य. लक्षात आलं? स्टेटमेंट्स, क्वेश्चन, कमांड्स म्हणजे ऑर्डर्स आणि एक्सक्लॅमेशन. ज्या वाक्याच्या शेवटी एक्सक्लॅमेशन मार्क असतो, आपल्या मनातल्या भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त करून त्या वाक्यात शब्दापुढे किंवा वाक्यापुढे एक्सक्लॅमेटरी मार्क दिलेला असतो, त्या वाक्याला एक्सक्लॅमेशन वाक्य असं म्हणतात, सेंटेन्स असं म्हणतात. तर आपल्याला काय करायचं? फाइंड अँड एक्झाम्पल. याचं प्रत्येकी 2-2, 3-3 एक्झाम्पल आपल्याला शोधायचंय. फाइंड अँड एक्झाम्पल एकच शोधायचंय ऑफ ईच टाईप. एका स्टेटमेंट एक शोधा, क्वेश्चन एक शोधा, कमांड एक शोधा आणि एक्सक्लॅमेशन असणारं एक वाक्य शोधा. कुठे? फ्रॉम नूजो स्टोरी. नूजूच्या स्टोरीमधून तुम्हाला हा अभ्यास आहे की तुम्हाला एक स्टेटमेंट शोधायचं, एक क्वेश्चन सेंटेन्स